नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नागपूर मेट्रो आता सुसाट सुटली आहे। पहिला टप्पा पूर्ण झाला आणि लवकरच ही मेट्रो आता धावणार आहे। थेट जाणार आहोत नागपूरची देखील ही दृश्य आपण बघणार आहोत। पण मेट्रोचे स्पेशल रेक्स हे बलियानमधून नागपूर कारशेडमध्ये आता दाखल झाल्याची माहिती कळते। ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की नागपूरकरांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा निश्चितच यामुळे ठरू शकेल। नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे आणि लवकरच ही मेट्रो धावेल अशी अपेक्षा नागपूरकर करतात। मेट्रोचे स्पेशल रॅक्स देखील बलियानमधून आता नागपूर कारशेडमध्ये दाखल झालेत। आपण बघतोय ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे। हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि नागपूर मेट्रोचे 3 कोच दाखल झाले। त्यामुळे नागपूर मेट्रो सुरू होण्याच्या दृष्टीने हा एक आणखी एक पुढचं पाऊल निश्चितच याला म्हणता येईल। ही बातमी आपण बघितली, पण त्यानंतर एक महत्त्वाची बातमी येते मिलिंद एकबोटे यांच्या संदर्भातली। त्यांच्या जामीन अर्जाबाबतच्या आता अटी शिथिल करण्यात आलेल्या, त्यानंतर त्यांना भाषण आणि सभा घेता येणार आहे। कोरेगाव भीमा प्रकरणातल्या गुन्ह्यातल्या जामिनासाठी याआधी न्यायालयानं त्यांच्यावर अटी घातलेल्या होत्या, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार ते अटी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अटी शिथिल झाल्यामुळे त्यांना आता भाषण आणि सभा देखील यापुढे घेता येणार आहेत। गेल्या वर्षी कोरेगाव भीमा दंगल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणानंतर मिलिंद एकबोटे यांच्यावर काही अटी घालण्यात आलेल्या होत्या आणि ते आता शिथिल करण्यात आल्या अशी माहिती कळते। आजपासून प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे। पहिल्या शाही स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांनी दाखल व्हायला तिथे सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणात प्रयागराजच्या किनारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 6 पासूनच इथे स्नानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 4 पर्यंत पहिला शाही स्नानाचा सोहळा इथे पार पडेल। याही वर्षी लाखोंच्या संख्येने संत आणि भाविक या मेळ्याला हजेरी लावणार। ये जो भक्तों का हुजूम है, स्नानार्थियों का जो हुजूम है वो थमता हुआ दिखाई नहीं दे रहा है। ये बढ़ता जा रहा है, लगातार बढ़ता जा रहा है। प्रशासन ने इसके मद्देनजर कड़े इंतजाम किए हुए हैं। शिवानी, गोदौलिया चौराहा घाट की तरफ आने वाला जो चौराहा है वहां से सुरक्षा के इंतजाम है, वहां से बैरिकेडिंग की गई है और यहां तक आने के लिए वाहनों को प्रतिबंधित कर दिया गया है। एनडीआरएफ जो है वो पूरी तरह से निगरानी में है कि अगर कोई दुर्घटना या इस तरह की कोई चीज होती है तो उस पर काबू पाया जा सके। इसके साथ ही जो गंगा की जो गहराई है उसको उसमें न जाने की अपील की जा रही है और इस सब में इतनी भीड़ को देखते हुए खोया पाया शिविर भी बनाया गया है। आज का जो स्नान है वो पूरे दिन जारी रहेगा, लेकिन दिन चढ़ने के साथ बनारस में पतंगबाजी का भी दौर शुरू हो जाता है। हालांकि जो पतंगबाजी है वो कल भी हुई थी, लेकिन चूंकि संक्रांति आज है और संक्रांति पर पतंगबाजी का खास विधान है, यहाँ पे एक परंपरा कही जाती है। तो जैसे जैसे दिन चढ़ेगा आसमान रंग बिरंगी पतंगों से पटता हुआ दिखाई देगा। जो पतंगबाज है वो गंगा के इस पार और गंगा उस पार रेती पर पहुंच जाएंगे और जबरदस्त पतंगबाजी का दौर शुरू हो जाएगा। लेकिन अभी जो धार्मिक है, धार्मिक आस्था का यहाँ पे एक तरह से ये कहे कि जमघट, एक तरह से ये कहे कि आस्था का सैलाब यहाँ पे उमड़ा पड़ा है। आणि पोंगल हा साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये। जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ उत्सव देखील तिथे खेळला जातो। वळूंना काबू ताणणं असं स्वरूप असलेल्या खेळासाठी मोठ्या संख्येने इथे नागरिक येत असतात। 2000 वर्षांची परंपरा यासाठी सांगितली जाते। बैलासोबत त्याच्या वासुंडाला देखील धरून 60 सेकंदांपर्यंत पळणं असे शर्यतीचं हे स्वरूप असतं। नंतर बघूयात मुंबईतली दृश्य। धारावीत हजारो नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला। आपल्याला माहिती आहे तमिळ भगिनींचं मोठ्या प्रमाणात मराठी भगिनी देखील यासाठी सहभागी होत असतात। मुंबईमध्ये बहुतेकदा हे सगळे सण एकत्र साजरे केले जातात आणि इथे पहाटेच्या वेळेत सूर्यदर्शनाची चाहूल लागताच उगवत्या सूर्याला वंदन करत इथे खिरीच्या बरोबरच मडकं चुलीवर ठेवून इथे अग्नी दिला जातो आणि ही खीर नैवेद्य म्हणून सूर्यदेवाला अर्पण केली जाते।